वाळुंज ग्रामसभेत आरक्षण सोडतीवरून गोंधळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाळुंज येथे वाढ आरक्षण सोडती संदर्भात आयोजित ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला. सभेत प्रशासन तथा सरपंच सौ सैदा भाभी पठाण, विस्तार अधिकारी अंकुशराव चव्हाण, ग्रामविकास अधिकारी उत्तमराव भोंडवे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू असताना ग्रामस्थांनी विस्तार अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. जाहीर करण्यात आलेल्या सोडत मान्य नसल्याने ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले. माजी सदस्य दयानंद साबळे, नोंदू सोनवणे व राहुल भालेराव यांनी लेखी आक्षेप नोंदवून ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. आरक्षण प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आरोप करत काही नागरिक न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी पंचायत निवडणूक प्रक्रियेत हा विषय वादाचा ठरण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाळुंज प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट. सर, आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असलेल्या वाळुंज ग्रामपंचायतीची वाढ आरक्षण रचना झाली. या संदर्भात आपलं काय मत आहे की कसं व्हायला पाहिजे होतं वाढ संदर्भात? आज 12 तारखेला शासनाने तारीख जाहीर केल्यापासून वाळुंज येथील वाढ आरक्षण संदर्भात ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयातून विस्तार अधिकारी ए डी चव्हाण साहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ज्यावेळेस ए डी चव्हाण साहेबांनी नियमानुसार आरक्षणाचं वाचन करायला सुरुवात केली, त्यावर स्थानिक नागरिकांनी बरेचसे ऑब्जेक्शन सांगितले. हे आरक्षण असं नसावं, तसं असावं. त्यानंतर त्यांना विचारलं कशा आधारे आरक्षण झालं. ते चक्रक्रमाने आरक्षण झालं असं अध्यक्षांनी सांगितले, अधिकाऱ्यांनी पण सांगितलं. परंतु नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जे आक्षेप घेतले, सदर आक्षेप मी प्रोसिडिंग व्यवस्थित उतरून घेतले, ते वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल. यामध्ये एखादा जे आता आक्षेप घेतलेले एखादी कॉपी आहे का? कसं व्हायला पाहिजे, दाखवू शकता का तुम्ही? कसं व्हायला पाहिजे? आता नागरिकांनी सांगितलं, समजा SC ची जागा आहे तर SC ची जागा रोटेशननुसार आज 3ला होती तर उद्या 4 नंबरला जायला पाहिजे होते. आणि वार्ड नंबर 4 मध्ये एखाद्या SC ची सीट पाहिजे होती तर पूर्ण जनरल तिन्हीची 3 जनरल कसे आले, हे मेन ऑब्जेक्शन होता. तर त्यावर चव्हाण साहेबांनी त्यांना उत्तर दिले व्यवस्थित. आणि जर नाहीच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर अपील करायबाबत अध्यक्षांनी आणि चव्हाण साहेबांनी सूचना केली. अंदाजे किती आक्षेप नोंदले गेलेले आज? अंदाजे 22 आक्षेप आले, छोटे मोठे 22 आक्षेप आले.